ते भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेले आहे आणि ते टोमॅटो साराला जसं वाटण करतो तसं हे ते घेतलेलं आहे। तर हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। या प्रकारे बघू शकता तुम्ही। गॅसवर एका कढईमध्ये 1 चमचा तेल, 7 ते 8 लसूण ठेचून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा राई आणि कढीपत्त्याची पानं व्यवस्थित परतून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता यामध्ये आपल्याला भेंडे परतून घ्यायचे आहे, म्हणजे भेंडी बुळबुळीत होत नाही। व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। 2 कोकम घातलेली आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर वाटण ॲड करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातले ते सुद्धा ॲड करूया। चवीनुसार मीठ घालूया। 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घेऊया। मस्त असं भेंड्याचं सार तयार झालेलं आहे। कोथिंबीर घालूया। कलर पण खूप छान आलेला आहे। हे भेंड्याचं सार आंबट तिखट खूप छान लागतं। तर इथे जेवणामध्ये भात, भेंड्याचं सार आणि फ्लॉवर बटाटा भाजी केलेली आहे आणि कांदा भजी मस्त कॉम्बिनेशन आहे। एकदा करून पहा। श्रावणमध्ये काय करायचं सुचत नसेल तर ही व्हेज थाळी एकदा नक्की करून पहा, तुम्हाला सर्वांना आवडेल। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।